ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। महात्मा फुले चौकापासून हा मोर्चा निघणार होता। समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार होता, मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। पोलिसांनी परवानगी सध्या या मोर्चाला नाकारलेली आहे। समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी आरक्षण बचावचा हा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी सध्या त्याला परवानगी नाकारलेली आहे। कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, मी मोर्चाच्या स्थळी आहे। याच ठिकाणाहून हा आरक्षण बचाव मोर्चा आहे। ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा हा समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात मोर्चा होतोय, मात्र पोलिसांनी कुठलीही मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि हे स्टेज लावण्यात देखील परवानगी नाकारलेली आहे। मात्र आता आपण पाहतो की काही वेळात हा मोर्चा सुरू होईल। मोर्चेकरी अजूनही ठाम आहेत की मोर्चा काढणारच। आपण काही मोर्चेकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधूयात। पोलिसांनी तुमची परवानगी नाकारली आहे, आता यानंतर तुमची काय भूमिका आहे? नाही, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मोर्चे होत आहे, पण कोणत्याही मोर्चाला परवानगी दिलेली नाही आहे, कोविडमुळे असेल किंवा इतर कारणामुळे। परंतु आमच्या आरक्षणाचा मुद्दा इतका गंभीर झालेला आहे, त्यामुळे मोर्चे तर आम्ही काढणारच। काय मागण्या काय आहेत? आमची मागणी हे की मराठा समाज बांधवांना एक स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं। आमच्या आरक्षणात कोणाला आम्ही वाटी करून घेणार नाही। वसतिगृह जे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे त्याची आमची मागणी आहे। महाज्योतीला जो भरीव निधी देण्यात यावा आणि आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वगैरे जी 4-5 वर्षापासून बंद आहे ती परत चालू करण्यात यावी। या सगळ्या मागण्या आहेत आणि आता आपण पाहतोय की हे मोर्चेकरी ज्या औरंगाबादच्या महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि हे अजून देखील ठाम आहेत की मोर्चा काढणार। मात्र पोलिसांनी ना स्टेज लावायला परवानगी दिली ना मोर्चा काढायला परवानगी दिली। मात्र मोर्चेकरी अद्याप या ठिकाणी मोर्चा काढण्यावर ठाम आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होईल असं देखील सांगितलं जात आहे। नम्रता, कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।